आवाज माझा महाराष्ट्राचा। आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। तर ममता बॅनर्जींनी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित करायला लावली। याआधी इंडिया ब्लॉकच्या बैठकीपासून तृणमूल काँग्रेस दूर राहिली, पण पश्चिम बंगालच्या निकालानंतर त्यांना महत्त्व पटलं की विरोधकांची एकजूट असायला पाहिजे, इंडिया अलायन्सची एकजूट असायला पाहिजे। आणि स्वतः ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचलेले आहेत। स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतून त्या बैठकीत सामील होतील। आता अजेंडा म्हणाल तर अजेंडा एकच आहे, या देशावर जे एक लादलेलं सरकार आहे, भ्रष्ट मार्गाने आलेलं, वाम मार्गाने आलेलं, चोऱ्या दरोडे टाकून आलेलं, मतांची हेराफेरी करून आलेलं हे सरकार हटवणं आणि देशाला आणि देशाच्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हा अजेंडा नाही। पण राहुल साहेब, इंडिया आघाडी आता विखुरलेली आहे, अजिबात नाही। डीएमके नाही सोबत, आप उपस्थित राहील की नाही शक्यता कमी आहे। अनेक छोटे मोठे पक्ष उपस्थित राहतील की नाही याची शक्यता कमी आहे। तर मग भाजपला सत्तेतून खाली खेचणार कसं जर विरोधी पक्षाची एकजूट दिसत नसेल तर? तुमच्या माहितीसाठी मी इतकंच सांगेन की इंडिया अलायन्स अजिबात विखुरलेला नाही। जे प्रमुख घटक पक्ष आहेत आतापर्यंत इंडिया आघाडीबरोबर राहिलेले, ते आजही आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीमध्ये सामील आहोत। आपचा विषय हा स्वतः काँग्रेस आणि केजरीवाल चर्चा करते। पंजाबचं राजकारण त्याच्यामध्ये खास करून आलेला आहे। निवडणुका तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष हा काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा एक जुना सहकारी आहे। आम्हाला खात्री आहे की भविष्यात ते सुद्धा आमच्याबरोबर पुन्हा सामील होतील। याला तामिळनाडूचं स्थानिक राजकारणाची एक कंगोरा आहे। बाकी शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, इतर सगळे जे प्रमुख पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेस आहे, हे सगळे त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत ना। डावे पक्ष आहेत। अजून तुम्हाला कोण हवे सांगा मग? 23 पक्ष आज सहभागी होतात। एकमत होईल का? कारण मागच्या वेळेस सुद्धा पंतप्रधान पदाचा चेहरा 2029 आता पुन्हा नाही, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका ही राहिलेली आहे की निवडणुकीला सामोरं जाताना एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे की हे आमचे नेते आहेत, हे आमचे प्रधानमंत्री आहेत, हे आमचे मुख्यमंत्री आहेत। पण महाविकास आघाडीचा जेव्हा निवडणुकीला सामोरे गेली तेव्हाही हा चेहरा जाहीर करायला आणि सांगायला आपण उशीर लावला, त्याचाही आपल्याला फटका बसला। आणि 2024 साली आमची सगळ्यांची भूमिका होती की प्रधानमंत्री पदाचा चेहरा घेऊन आपण समोर जायला पाहिजे। आताही आमचं तेच म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं की 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा जो आहे हा आपण समोर ठेवून लोकांसमोर जायला एक आहे की इंडिया आघाडीमध्ये तुम्ही महत्वाचे नेते आहात, तुम्ही काही असं सुचवू इच्छिता का की समजा जर विरोधकांची एकजूट हवी असेल तर काही नवे मित्र पक्षही जोडले जातात? उदाहरणार्थ महाराष्ट्र, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही इंडिया आघाडीत यावं यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न करता आहात? नाही, एक लक्षात घ्या की देशभरातले अनेक महत्त्वाचे पक्ष जे आहेत ज्यांना भाजपची गुलामी नको आहे आणि काही पक्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या आघाडीत सुद्धा आहे भाजपच्या, असे अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि ते योग्य संधीची आणि योग्य वेळेची वाट पाहतात। हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो। ज्या क्षणी लोकसभा निवडणुका होतील, ची घोषणा होईल, त्याच्या आधी अनेक जगजीवनराम जे आणीबाणीमध्ये जगजीवनराम बाहेर पडले होते काँग्रेसमध्ये, भाजपातून किंवा त्यांच्या आघाडीतले अनेक जगजीवनराम हे आमच्याबरोबर आलेले असतील। राहुल साहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्हाला असं या क्षणी वाटतं का महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही इंडिया अलायन्स मध्ये जोडला जावा? नाही, त्या संदर्भामध्ये स्वतः तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची
तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही. अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते. पण स्वतः राज ठाकरे इंडिया अलायन्स मध्ये त्या येण्यासाठी संदर्भात माझी तुम्ही नेहमी राजकीय चर्चा करता त्यांच्याशी. करतो, पण असं आहे की ते स्वतः तयार आहेत का? बघा, त्यांची इच्छा दिसते. सन्माननीय राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची एक स्वतंत्र भूमिका आहे. महानगरपालिकेत ते शिवसेनेबरोबर जरी युतीमध्ये असले तरी त्यांची एक भूमिका आहे. असं वाटलं की राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे, तर इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी चर्चा करावी. जर त्यांची महाराष्ट्रातल्या जागा जिंकण्यासाठी तर त्यांची आवश्यकता आम्हाला आहे असं वाटलं तर नक्कीच प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. उद्धव ठाकरे मध्यस्थी करतील असं त्यांची पण आता कसं काय मी सांग नाही, रामसर, एक महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय आहे. राज्यसभेसाठी छत्रपती भुजबळ इच्छुक होते, पण त्यांची जी अट आहे ती मान्य करण्यात आली नाही आणि त्यामुळे एनसीपी अजित पवार गटानं वेगळा उमेदवार. त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल यांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेचा उमेदवार झाला. नाही, पण भुजबळांची खूप इच्छा होती. ते आता सिनियर आहेत पक्षात, ऑलमोस्ट अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलेली सगळी मंडळी राज्यसभेत आहे. राज्यसभेत जायचंय, मग राज्यसभेत जायचं छगनरावांनी. पण त्याची अट होती मग की अटी आणि शर्तीवर तुम्ही राज्यसभेत कसे काय जाऊ शकता की मी जातो आणि खाली माझ्या मुलाला, पुतण्याला, भावाला द्या. मग इतके ज्येष्ठ नेते ते त्यांची अट मान्य व्हायला हवी होती. ते इतके महत्वाचे ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसीचे नेते आहेत, मग त्यांची अट मान्य व्हायला हवी होती. आता अट मान्य का झाली नाही याच्यावर स्वतः भुजबळ साहेबच खुलासा करू शकतील. चला. नाशिक विधान परिषदेमध्ये